चे बादशे आणि सगळे वरिष्ठ मंडळी या सगळ्यांचं पहिल्यांदा युवा संघटनेच्या वतीनं मी आभार व्यक्त करतो की आज युवा संघटनेने मीटिंग लावली, आपण सगळे इथं एवढ्या संख्येने उपस्थित राहिलात त्याबद्दल सगळ्यांचं मी पहिल्यांदा आभार व्यक्त करतो. आणि सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे आता जे आपले अध्यक्ष आहेत शेवाळे आबा यांनी जो राजीनामा दिला आहे, शेवाळे आबा असतील, आनंदाप्पा असतील, विलास पैलवान असतील, दत्ताभाऊ गायकवाड असतील आणि जे बाकीच्या वरिष्ठांनी जे राजीनामे दिलेले आहेत ती महत्त्वाचं की सगळ्यांना विनंती युवा संघटनेच्या वतीने की त्यांनी आजच्या आज आपले राजीनामे मागं घ्यायचेत आणि संघटनेचं काम सुरळीतपणे चालू करायचं. त्यानंतर दुसरा मुद्दा इथं की खरेदी विक्रीचा, तर ते खरेदी विक्रीच्या मुद्द्यावर माझं तर वैयक्तिक मत असं आहे की पश्चिम महाराष्ट्र मर्यादित मैदानं जशी भरवतोय आपण तशी खरेदी विक्री पण पश्चिम महाराष्ट्र मर्यादितच करता येत असेल आपल्याला नियमातून तर करा, नाही जरी करता आले आपल्याला तरी जी काय तिकडची बैल खरेदी करणार आहेत त्याला आपण काहीतरी नियम अटी घाला जेणेकरून बाबा तिकडचा बैल आला तर 2 महिने इथं घेतला पाहिजे अगोदर, तर तो पळवता आला पाहिजे. अशा प्रकारचा काही नियम करता आला तर त्याच्यात आपल्याला करा. नाही तर काय होतं अमोलदादा की तिकडचा बैल घेतात. आता आपल्या इथल्या कितीतरी लोकांनी तिकडची बैल घेतली, कोणी 64 लाखाचा घेतला, कोणी 80 लाखाचा घेतला, कोणी 50 लाखाचा घेतला. तो बैल आणल्यानंतर इथं 2च महिने पळतोय, त्यानंतर बैल तो पळत नाही, तर बऱ्याच लोकांची घरं जळलीत ह्याच्यात. तर त्याच्याबद्दल एक संघटनेने व्यवस्थित निर्णय घ्यावा असं माझे म्हणजे वरिष्ठांना माझं हे आहे. त्याच्यानंतर जी मैदान आहेत आयोजक ते सगळं पश्चिम महाराष्ट्र मर्यादित मैदानच आयोजित करावे जेणेकरून आपल्या इथल्या सर्वसामान्य बैलगाडा मालकांना त्याचा फायदा होतोय. आज 3 महिने झाला आपण पश्चिम महाराष्ट्राच्या सासवडच्या मिटिंगला आपण 26 तारखेला मिटिंग झाली. सासवडच्या मिटिंगला जेव्हा आपण जाहीर केलं की बाबा उत्तर महाराष्ट्रातल्या बैलांना फक्त पश्चिम महाराष्ट्र मर्यादित मैदान आपण घेणार, तर तेव्हापासून आपल्या भागातील बऱ्याच लोकांचे गरिबांचे नंदी उजेडात आले. नाहीतर पहिलं काय व्हायचं, आपली पावत्या फाडूनच गोरगरीब भाडे भरूनच मारायची आणि यायची तिकडची एक जर गाडी आली तर मला सांगा, एक गाडी तिकडची आली 10 गट पळतात, एक गाडी आली तर ती 18, एक गाडी तिकडची आली तर ती जवळपास 9 बैलगाड्यांना घरी घालावती. 9 बैलगाड्या म्हणजे 18 बैलगाडा मालक घरी जातात. हॅलो, जरा सर्वांनी शांत राहा, पुढं भाषण चाललंय आणि तुम्ही स्वतःच बोलत बसला, इथं कालवा किती ऐकायला येतोय. जरा शांत राहा थोडा वेळ. एक गाडी तिकडची आली गटाला तर 10 पैकी 9 गाड्यांना ती मारते. 9 गाड्या म्हणजे 18 बैलगाडा मालक आपली गटाला बाडी भरून घरी, परत सीमेला 18 बैल मालक म्हणजे 40 बैल मालकाची एक गाडी नुकसान करते. 10 गाड्या तिकडच्या आल्या तर 400 गाडी मालक आपल्या भागातली घरीच जातात. त्याच्यामुळं ही पश्चिम महाराष्ट्र मर्यादित मैदानं हीच भरावणं हीच काळाची गरज आहे आणि तरच आपला इथला सर्वसामान्य बैलगाडी मालक टिकल. हे गेल्या वर्षीच्या फलटणच्या मिटिंगमध्ये पण हा मुद्दा मी मांडला होता, पण त्यावेळेस कोणी लक्ष दिलं नाही. पण इथून पुढे तरी त्या मुद्द्याकडे वरिष्ठांनी लक्ष द्यावं ही माझी विनंती सगळ्यांना. आणि दुसरा मुद्दा की मर्यादित मैदान हीच झाली पाहिजेत, एवढंच बोलतो, थांबतो. आणि तालुका पदाधिकाऱ्यांच्या निवडी सगळ्या तालुक्यातल्या कमिट्या चांगल्या सक्षम कराव्यात ही विनंती.